शेतकरी मित्रांनो, हरभरा लागवड केली होती, हरभरा गेला कुठं हा प्रश्न नक्कीच दरवर्षी आपल्याला पडत असेल ना। 20 किलो 30 किलो 40 किलो अगदी 50 किलोपर्यंत सुद्धा आपण हरभरा एका एकरामध्ये आज पेरतोय का? कारण हरभरा पेरणी करतोय, त्यानंतर हरभरा जातोय कुठं आज कळत नाही। एक तर पहिली गोष्ट तो उगवत नाही, उगवला तर उगवून आल्यानंतर त्याला मर रोग लागतो। मग नक्की काय प्रॉब्लेम आहेत की ज्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या शेतामध्ये जी असणारी बुरशी ही आपल्या हरभऱ्याला कुजवण्याचं काम करते। मग आपण जी बीज प्रक्रिया करतोय ही बीज प्रक्रिया कुठं जाते, किंवा ह्या बीज प्रक्रियेनंतर सुद्धा आपल्या शेतामध्ये जर मर रोग आला मग काय करायचं? कारण उपाय तर आपण केला होता, पण तो उपाय करून सुद्धा जर आपल्याला त्याचा फायदा झालेला दिसत नाहीये, मग आता काय करायचं? चला तर मग हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपणा सर्वांचं आपल्याच हक्काच्या आणि मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कृषीदय ॲग्री सोल्युशन्स। तर शेतकरी मित्रांनो, दरवर्षी आपण हरभरा पिकाची लागवड ही खूप जोमात करतो, कारण सीझनला बघितलं तर ह्या सीझनला सगळ्यात मेन आणि पैसे देऊन जाणारं पीक कुठलं असेल तर ते हरभरा आहे। मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही हरभऱ्यासाठी योग्य बियाणं निवडता, त्यासाठी योग्य चांगल्या क्वालिटीचं बियाणं घेऊन पण येता, त्यासाठी एक चांगल्या बुरशीनाशकाची जसे कार्बनडाझिम मॅन्कोझेब किंवा अजून दुसऱ्या चांगल्या कंटेंट्सची आपण त्याला एक चांगली बीज प्रक्रिया देखील करतो। मग ही बीज प्रक्रिया केल्यानंतर सुद्धा जर तुम्ही 30 किलो 40 किलो बियाणं शेताच्या मातीच्या आड करताय आणि त्यानंतर सुद्धा ते बियाणं उगवून आल्यानंतर परत काही दिवसांमध्ये तुम्हाला मर रोग जाणवतं, परत ते रोप जळून जातंय, मग ही समस्या का जाणवत असेल? बरं ही जाणवती तर मग ह्याच्यावरती उपाय कसा केला पाहिजे? कारण शेतकरी मित्रांनो, आज तुम्ही ह्या प्लॉटवरती बघताय तर इथं काही ठिकाणी हरभरा हा तुमचा आता उगवून आलेला आहे, काही ठिकाणचा हरभरा उगवलाच नाही। ठीक आहे, आता जो उगवला नाही त्याला तर आपण काहीच करू शकत नाही, बीज प्रक्रिया केली असताना सुद्धा जर तो उगवला नाहीये तर बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। परंतु आता जो उगवून आलाय त्याला वाचवणं आपल्याला खूप गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतावरती बुरशीचा प्रादुर्भाव हा नक्की कधी चालू होतो? तर साधारणतः आपला हरभरा ज्यावेळेस उगवून यायला सुरुवात होते, उगवून तो थोडासा वाढलेला असतो, म्हणजे साधारण जर तुम्ही बघितलं तर ह्या अवस्थेतला जो तुमचा हरभरा असेल, जो उगवून जस्ट आला एक 10 ते 15 सेंटीमीटर ह्याची उंची वाढलेली, तर ह्याच अवस्थेमध्ये आपल्या पिकांना जी असणारी मुळं आहेत तर ह्या मुळं कुजायला सुरुवात होतात। आणि जसं इथं अजून एक 2-3 झाडं आहेत, जसं हे एक झाड आहे आणि ही 2 झाडं आहेत, तुम्ही ह्याला आरामात बघू शकता की इकडं ह्या 3 झाडांच्या ज्या मुळ्या आहेत तर ह्या मुळ्या पूर्णपणे आतल्या बाजूने सडलेल्या आहेत, वरचा जो ह्याचा शेंडा आहे तर तो पिवळा पडला। मग इथं काय झालेलं आहे अशा वेळेस? तर इथं तुमच्या मुळांवरती जी असणारी बुरशीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे, त्यामुळे अन्नद्रव्याचा अपटेक वरती होत नाहीये। जशी अन्नद्रव्यावरती पोहोचायची बंद झाली, हरभरा आपला पिवळा पडतो आणि पिवळा पडून तो मरायला सुरुवात होतो, म्हणजेच ते रोपटं मरून जातं। मग शेतकरी मित्रांनो, ह्यासाठी उपाय काय? मग आता जास्तीत जास्त जर विचार केला तर आपण हरभरा लागवड हे करणारे शेतकरी कुठले आहेत? तर जास्तीत जास्त हरभरा लागवड करणारे शेतकरी जर आपण विचार केला तर ते आहेत विदर्भ, मराठवाडा, खानदेश किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग। आता हरभरा पिकासाठी तसं बघितलं तर पाणी अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध असतं, म्हणून जास्तीत जास्त मी तर म्हणेन 90 ते 95% शेतकरी ही हरभरा लागवड ही स्प्रिंकलरच्या आधारावरती करतात। म्हणजे जसं तुम्ही ह्या शेतामध्ये सुद्धा बघू शकता की पेरणी केली, सोडून दिली, त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वाफे सुद्धा तयार केलेले नाहीत, कारण इथं पाणी देण्याची सोय नाही। मग अशा ठिकाणी आपण काय करतो की स्प्रिंकलरनी पाणी देतो, आणि जर स्प्रिंकलरनी पाणी आपण देत असू तर हे स्प्रिंकलरनी पाणी देत असताना प्रॉब्लेम काय होतो की बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्ही पाणी तर देणारच आहे, मग त्यासोबतच आम्ही जर एखादं बुरशीनाशक मिसळून दिलं तर चालेल का? पण हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की बुरशीनाशकं जर तुम्ही स्प्रिंकलरनं दिली तर मर रोग थांबतो, किंवा बुरशीनाशकं जर तुम्ही फवारणीतनं दिली तर मर रोग थांबतो। शेतकरी मित्रांनो, असं काहीही होत नाही, कारण तुम्ही बारकाईनं जर बघितलं तर प्रॉब्लेम तुमच्या मुळांमध्ये, इथं तुमची टोकाला मुळं पूर्णपणे कुजलेली आहे, आणि ह्या कुजलेल्या मुळांवरती जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर तुम्हाला औषधं सुद्धा जमिनीतून जाणं गरजेचं आहे, ना की तुमच्या शेंड्यावर। आता ह्याच्यामध्ये परत एकदा प्रश्न हा उभा राहतो की बरेचसे शेतकरी हे पण विचारतात की जर बुरशीनाशक जर आम्ही हरभऱ्यावरती वापरतोय आणि ते जर सिस्टेमिक असेल, म्हणजेच आंतरप्रवाही बुरशीनाशक असेल, तर ते वापरलं तर चालेल का मर रोगासाठी? तर हो शेतकरी मित्रांनो, नक्की चालेल, पण कधी? त्याच्या पुढं पण एक पण आहे, पण कधीपर्यंत चालेल की ज्यावेळी तुमच्या झाडाची वाढ ही अतिशय चांगली आहे, त्या झाडावरती 20 ते 30% मर रोग, म्हणजे तुमची मुळी 20 ते 30% कुजलेली आहे,
तर तिथंपर्यंतच तुमचं आंतरप्रवाही बुरशीनाशक देखील काम करतं, त्याच्यापुढं ते करत नाही. कारण जर तुमची मुळी पूर्णपणे चोक झाली, तिनं अन्नद्रव्य अपटेक करायचा पूर्णपणे बंद केला, तर तुमची शेंड्यावरती फवारलेली बुरशीनाशकं भले ती आंतरप्रवाही असतील, पण ती खाली मुळापर्यंत पोहोचत नाहीत आणि त्याचा रिझल्ट आलेला तुम्हाला बघायला मिळत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जर 30 ते 40% जास्त तुमचं झाड जर पिवळं पडलं असेल, तर तिथं तुमची आंतरप्रवाही बुरशीनाशकं फवारणीमधून सुद्धा काम करणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात कुठलंही बुरशीनाशक जे चांगल्या क्वालिटीचं मिळत असेल ते नक्की वापरा, पण ते वापरत असताना फवारणी किंवा स्प्रिंकलरच्याद्वारे अजिबात वापरू नका. जर तुम्हाला ते वापरायचंच असेल तर ते आळवणीतनं वापरा. आळवणीची सोय जर तुमच्या तिथे नसेल तर नक्कीच एक काम आपण करू शकतो की कुठलंही बुरशीनाशक घ्या. ते बुरशीनाशक एक वाळूसोबत किंवा थोडंसं तुम्हाला एक मातीसोबत आपण त्याचं एक चांगल्या पद्धतीचं एक मिश्रण करून प्रॉपर त्याला मातीमध्ये मिसळून माती थोडीशी ओली करून आपण त्याला मातीला ती बुरशीनाशक चिकटेल अशा पद्धतीनं ती माती ओली करायची आणि ती तुम्ही पूर्ण शेतामध्ये तुम्ही ती विस्कळू शकता किंवा ब्रॉडकास्ट करू शकता. मग अशा पद्धतीनं तुम्ही जर बुरशीनाशक वापरलं, पण ते कधी, तर ज्यावेळी तुम्ही स्प्रिंकलरनं पाणी देताय ते पाणी देऊन व्हायच्या एक 10-15 मिनटं आधी, म्हणजे तुम्ही पाणी बंद करणार आहे तर त्याच्या एक जस्ट 10 मिनटं आधी स्प्रिंकलर बंद करा आणि त्या एरियामध्ये तुम्ही पूर्णपणे ते ब्रॉडकास्ट करून घ्या. तुम्ही जे मातीसोबत किंवा वाळूसोबत जे मिश्रण बनवलेलं आहे बुरशीनाशकाचं ते तिथं ब्रॉडकास्ट करून घ्या, म्हणजे तिथं विस्कटा आणि त्यानंतर परत एक 5 मिनटं तुमचं स्प्रिंकलर चालवा आणि नंतर तो स्प्रिंकलरचा सेट पुढं तुम्ही शिफ्ट करा. अशा पद्धतीनं जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर तुमच्या वाढीच्या अवस्थेमध्ये येणारा जो काही मर रोग असेल हा मर रोग आपल्याला थांबवता येतं आणि तुमचं पीक चांगल्या पद्धतीनं वाढवता येतं. अन्यथा तुमच्या पिकावरती येणारा मर रोग हा कंट्रोल करणं थोडंसं कठीण होऊन जातं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.